तुम्ही दृश्यम पाहिलाय तर ही क्राईम स्टोरी नक्की बघा। हिंगोलीतल्या महेंद्र जाधवने 5 वेळा दृश्यम पाहिला। एवढंच नाही तर तो सतत क्राईम पेट्रोलचे एपिसोड सुद्धा बघायचा। आणि एक दिवस अचानक बातमी येते, महेंद्रचे वडील कुंडलिक, आई कलावती आणि भाऊ आकाश यांचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालाय। पण कसा? हे खरंच एक ॲक्सिडेंट होतं की त्यांचा मर्डर झाला होता? जाणून घेऊया आजच्या रेड डायरीमध्ये। 11 जानेवारी 2024ला हिंगोलीतल्या डिग्रसवाणी या गावात एक बातमी पसरते। कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि त्यांचा लहान मुलगा आकाश जाधव यांची 2 व्हीलर नाल्यात पडून तिघांचाही तिथेच मृत्यू झालाय। ही बातमी पोलिसांकडे घेऊन येणारा व्यक्ती होता कुंडलिक आणि कलावती यांचा मोठा मुलगा महेंद्र जाधव। पोलीस लगेच तिथे जाऊन तपासाला सुरुवात करतात। कुठेतरी पाणी मुरतंय हे पोलिसांना तिथेच लक्षात आलं होतं। त्यामुळे त्यांनी तिघांच्या डेड बॉडीज पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्या। पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स यायला अजून काही दिवस लागणार होते आणि याच दिवसात महेंद्र पोलिसांच्या मागे लागला होता की ॲक्सिडेंटची केस फाईल करा, ॲक्सिडेंटची केस फाईल करा। त्याच्या या हट्टामुळेच पोलिसांना महेंद्रवर संशय यायला लागला आणि पोलिसांनी महेंद्रची चौकशी करायला सुरुवात केली। तितक्यात पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट सुद्धा आले आणि त्यात संपूर्ण चित्र पोलिसांपुढे उभे राहिलं। रिपोर्ट्समधले डिटेल्स आणि महेंद्रने दिलेले स्टेटमेंट्स अजिबातच मॅच होत नव्हते। शेवटी पोलिसांच्या चौकशीत महेंद्रने या ॲक्सिडेंट मागची खरी गोष्ट पोलिसांना सांगितली। हिंगोलीतल्या डिग्रसवाणी गावात हे महेंद्र जाधवचं कुटुंब राहायचं। वडील कुंडलिक जाधव आणि लहान भाऊ आकाश जाधव शेती करायचे आणि स्वतः महेंद्र कुठेतरी काम करायचा। पण ऐन दिवाळीत त्याने नोकरी सोडली आणि घरातच येऊन बसला। सकाळपासून वडील आणि भाऊ दोघेही शेतात जायचे आणि हा घरात बसून फक्त मूव्हीज आणि सिरियल्स वगैरे पाहायचा। कुठे बाहेर जायचं असेल तर घरात पैसे मागून बाहेर भटकायला जायचा। यावरून त्याचे आई वडील सुद्धा त्याला सतत बोलायचे। त्याने पुन्हा नोकरी करावी असा तगादा त्याच्या आई वडिलांनी त्याच्या मागे लावला होता आणि भाऊ सुद्धा नातेवाईकांमध्ये जाऊन महेंद्र बद्दल बोलायचा। घरातली रोजची कटकट आता त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती। ही कटकट कायमची संपवायची हे त्याने आता मनाशी पक्क ठरवलं होतं। घरात बसून बसून तो मूव्ही बघायचाच। असाच त्याने अजय देवगणचा दृश्यम मूव्ही 5 वेळा बघितला। क्राईम पेट्रोलचे सुद्धा एपिसोड्स बघितले आणि त्याने एक प्लॅन आपल्या डोक्यात पक्का बनवला। 2024च्या जानेवारी महिन्यात त्याने वाशिममधून झोपेच्या गोळ्या आणल्या। या झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस देऊन पूर्ण कुटुंबाला संपवायचं असं त्याच्या डोक्यात होतं। त्याप्रमाणे 9 जानेवारी 2024ला रात्री महेंद्र आकाशला घेऊन शेतात आला। तिथे त्याने त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, पण तो डोस कमी पडल्यामुळे आकाश फक्त झोपला। आपला प्लॅन आता फसला की काय या भीतीने महेंद्रने आकाशला तिथेच शेतात इलेक्ट्रिक शॉक दिला, पण व्होल्टेज कमी असल्यामुळे आकाश त्या शॉकने सुद्धा मेला नाही। शेवटी चिडून महेंद्रने आकाशच्या डोक्यात लोखंडाचा रॉड मारला आणि आकाश मारला गेला। थोडी रात्र झाल्यावर त्याने आकाशची बॉडी एका नाल्यात नेऊन फेकली। हे सगळं आटपून दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा घरी आला आणि आता त्याने त्याच्या आईला शेतावर नेलं। तिला सुद्धा झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि तिच्याही डोक्यात तोच लोखंडी रॉड घातला। आकाश सारखं त्याने आईला सुद्धा त्याच नाल्यात नेऊन टाकलं आणि इथेच महेंद्र मधला माणूसही मेला होता। तो पुन्हा घरी आला। आता पाळी त्याच्या वडिलांची होती। तोच क्रम, आधी शेत, मग झोपेच्या गोळ्या, नंतर डोक्यात लोखंडी रॉड आणि पुन्हा तोच नाला। हे ॲक्सिडेंट वाटावं म्हणून त्याने त्या नाल्यात आकाशची 2 व्हीलर सुद्धा फेकली। त्याची सुद्धा एक हेडलाईट त्याने फोडली। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जानेवारी 2024ला तो पोलिसात गेला, पण पोलिसांच्या हुशारीने तो शेवटी पकडला गेलाच। आई वडील आपण नोकरी करावी यासाठी कटकट करतात आणि याचा राग येऊन तो जर काम करायला लागला असता तर आजचं चित्र थोडं वेगळं असतं। बाकी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या HBT मराठीला नक्की सबस्क्राईब करा।